गुड मॉर्निंग. आता सकाळचे वाजले 4:55. मी एक नवीन ब्लॉग चालू करतो आहे. माझा हा दुसरा ब्लॉग आहे, ट्रॅव्हल्स ब्लॉग. जे मी बाहेर जातो आहे फिरायला वगैरे माझ्या कामासाठी, तर त्या रिलेटेड सर्व मी व्हिडिओज बनवणार आहे. तर माझा श्रेयस काते हा यूट्यूब चॅनल आहे. त्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. थँक्यू. सकाळचे वाजलेत 4:55 आणि हे माझे पाठीराखे. हे बघा कसे माझ्यासोबत आहेत सर्व. कोण नाही, सर्व रस्ता एकदम सामसूम आहे आणि हेच भाई आपल्यासोबत आहेत. एक एक मागे येत आहेत. तर आता मी चाललो आहे. माझी 4:55ची ट्रेन आहे दादरवरून. आयुष्यामध्ये काहीतरी करायचं असेल तर काहीतरी सोडावं लागतं. तसंच आता आपण आपल्या हनुमंतरायाचं दर्शन घ्यायचं आणि आपल्या वाटचालीला पुढे जायचं. पुढे आता मी पूर्ण व्हिडिओज माझ्या यूट्यूब चॅनलला अपलोड करणार आहे. तर माझं यूट्यूब चॅनलवर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकता. पूर्ण रस्ता एकदम सामसूम आहे, कोणीच नाही आहे. लोक बोलतात तुझी मजा आहे, फिरतोस वगैरे, पण त्या फिरण्यासाठी सकाळचे 4 वाजता पण उठावं लागतं. 4:55. 4 वाजता उठून सर्व जावं लागतं आपल्याला. फायनली आपण जोगेश्वरी स्टेशनला पोहोचलेलो आहे. काम करता करता आयुष्याला विसरू नका. काम करता करता फिरायचीही मजा घ्या आणि कामही करा. दोन्ही आपलं झालं पाहिजे. जर तुम्ही एकच केलात, काम केलात, तर तुम्ही आयुष्यामध्ये शून्यात आणि जर फिरत राहिलात तर जिंदगी झंड आहे. त्यासोबतच तुम्ही कामही करा आणि फिरायला. तर आपण त्यासोबत दोन्ही करतो. आता आपण करतो तिकीट. आपण आता प्लॅटफॉर्मवरती आलेलो आहे जोगेश्वरी स्टेशनला. तर इकडून आपल्याला ट्रेन पकडायची आहे. याची काही ट्रेन लागली आहे 5:10ची स्लो. आपण स्लो ट्रेन पकडून दादर जाणार आहोत. तिकडून आपली एक्सप्रेस ट्रेन आहे. तो बघा कसं खाली उतरते बघा चालत्या ट्रेनमधून. असेच अतरंगी आपला भारतामध्ये भरपूर आहेत. ट्रेन आलेली आहे आपली आता लोकल ट्रेन. आपण लोकल ट्रेनने जाणार आहोत. कृपया चलती गाड़ी के बाहर ना झुके. आपले दादा साहेब झोपले. Next station, Amreli. Please do not lean out of the coming train. त्याच्यात दादा फायनली आपण दादर स्टेशनला पोचलो आहे. भेंचोत 4 वाजता उठून पण मग धाव करायला लागते. इकडे धाव तिकडे धाव. 5 मिनिटात ट्रेन यायला.
आयुष्यामध्ये पैसा का महत्त्वाचा असतो ना, ह्याचं तुम्हाला रिझन दाखवतो. जनरल डब्यामध्ये आपण गेलो की आयुष्यामध्ये पैसा का असायला पाहिजे हे आपल्याला सर्व समजतं. जनरल डब्यामध्ये गेल्यावरती जसं 3-3 तास उभं राहून आपण ट्रॅव्हल करतो, तेव्हा आपल्याला समजतो पैसा आपल्या आयुष्यामध्ये का पाहिजे. लोक बोलतात की पैसा फक्त हाताचा मेल आहे, हे फक्त ह्यांच्यात बोलायचं कारण आहे, बाकी काही नाही. तुम्ही एकदा जनरल डब्यामध्ये या आणि जनरल डब्यामध्ये तुम्ही 3 तास 2 तास ट्रॅव्हल्स करा उभं राहून, तेव्हा तुम्हाला समजेल की पैसा आयुष्यामध्ये का पाहिजे असतं. तुम्ही इकडे असं बघू शकता, ते लास्टपर्यंत सर्व उभे आहेत. परत इकडे पूर्ण जाम आहे. तर तुम्ही एक गोष्ट आहे ती तुम्ही शिकू शकता की आयुष्यामध्ये पैसा का महत्त्वाचा आहे. हे माझं यूट्यूब चॅनलवरती मी पोस्ट करणार आहे, तर ते तुम्ही बघू शकता. फायनली मी पुण्याला पोचलेलो आहे. पुण्याला आता मी चालू आहे नाश्ता करायला. नाथ ब्रह्मा इडलीमध्ये मला नाश्ता करायचा आहे. हा इकडे शनिवारवाडा आणि हा इकडे आहे कसबा गणपती, ग्रामदैवत कसबा गणपती, ग्रामदैवत कसबा गणपती असं पुढे. आणि हा इकडे आहे शनिवारवाड्याच्या समोरच आहे नाथ ब्रह्मा इडली मला. तर आपण नाश्ता करण्यासाठी